स्वप्नील, तू प्यार वाली लव्ह स्टोरी मध्ये अमर हे कॅरेक्टर करतोयस, तर अमर आणि स्वप्नील मध्ये काय साम्य आहे? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर सहित अरे तेच आहे, स्वप्नील म्हणजेच अमर आहे. मी असं म्हणणार नाही बोल बच्चन, पण कन्व्हिक्शन म्हणजे स्वप्नील जोशी तुम्हाला हे कन्व्हिन्स करू शकतो की आज आपल्याला पोळी भाजी न खाता आज आपल्याला पुरणपोळी खायची आहे. जगात पुरणपोळी कुठेही अवेलेबल नसेल तरी तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की मी आज पुरणपोळी खाल्ल्याशिवाय झोपणार नाही. या माणसाची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप जास्त मोठी आहे. त्याच्यातली 20% जरी माझ्याकडे आली तर मी राज करेन माझ्या स्वतःच्या आयुष्यावर. I could see it in her eyes. उत्तर. अमर आणि स्वप्नील आणि अमर जितका गोड आहे ना, अमर दिसल्यावर मुलींचं असं होतं, तसं स्वप्नीलला बघितल्यावर मुलींचं असं होतं. आणि हे मी बघितलंय, हे मी विटनेस केलंय. सो आहे, थोड्या सिमिलॅरिटीज आहेत. आम्ही बऱ्यापैकी विटनेस. नक्की. तू काय सांगशील? हो, पण अमर आणि माझ्यात खूप सिमिलॅरिटी, कारण त्यालाही हसायला आवडतं, मलाही हसायला आवडतं. त्यालाही हसवायला आवडतं, मलाही हसवायला आवडतं. तोही म्हणजे अमर बांदेकर इज क्रिमिनली पॉझिटिव्ह ऍज अ कॅरेक्टर. सो एम आय एम क्रिमिनली पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही मला जर सांगितलं की तुझ्या घराला आग लागली तर माझं पहिलं वाक्य असतं विदाउट एनी एक्झॅजरेशन की चल ना उस बहाने नया इंटिरियर हो जाएगा. आय बिलीव्ह दॅट एव्हरी पॉसिबल सिनारिओ हॅज अ पॉझिटिव्ह सोल्युशन इफ यू लुक इट. एव्हरी सिनारिओ इन दिस वर्ल्ड, अँड दॅट एक्झॅक्टली व्हॉट अमर बांदेकर सिग्निफाय. आणि म्हणून ते कॅरेक्टर खूप माझ्या जवळचं असं मला वाटतं. आणि त्याची प्रेम करायची स्टाईल पण खूप माझ्यासारखी आहे की तो एकदा कोणाला आपलं मानलं की मग तो आर या पार, फिर वो सही गलत सच झूठ के बियॉन्ड जाके प्यार करता है. सो दॅट वे अमर इज म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट मधला घना होता जो खूप माझ्या जवळचा होता. आणि तसंच अमर बांदेकर मला असं वाटतं की खूप माझ्या जवळचं कॅरेक्टर, व्हेरी क्लोज टू द रिअल स्वप्नील.